आज नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या या अतिशय शेतकऱ्यांच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे मंत्रिमंडळातील सहकारी अतुल सावेजी, अब्दुल सत्तारजी, गिरीश महाजनजी, दादा भुसे, उदय सामंत, इकडे आपले शंभूराज देसाई आहेत, केसरकरजी आहेत, तानाजीराव आहेत, सर्व विखे पाटील साहेब. आणि विखे पाटील साहेब महत्वाचे आहे ना, महसूल जे पैसे आले नाही तर कुठून देणार. आणि सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, राज्याचे मुख्य सचिव, संबंधित विभागाचे सर्व सचिव आणि सर्व उपस्थित ज्यांना याचा लाभ मिळणार आहे ते सर्व शेतकरी बांधव भगिनी, सगळ्यांनाच येणाऱ्या दिवाळीच्या सगळ्यात आधी शुभेच्छा देतो. दिवाळी आपली सगळ्यांचीच सुखाची, आनंदाची, समृद्धीची जायला पाहिजे यासाठी आपण जेव्हापासून आपलं सरकार आलेलं आहे तेव्हापासून सगळे सण उत्सव पण आपण घेतले निर्णय आणि लोकांनी मोठ्या उत्साहात ते साजरे केले. आणि दिवाळी देखील तशीच साजरी झाली पाहिजे, सगळ्यांची गोड झाली पाहिजे या दृष्टीने आपण अनेक निर्णय राज्य सरकारने घेतले. आणि त्यामध्ये हा महत्वाचा जो निर्णय आहे, गेल्या 2.5 वर्षापूर्वी निर्णय, मला वाटतं 2.5 वर्ष होऊन त्याच्या अगोदर झाला तो निर्णय, आणि त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. पण आपलं सरकार आल्यानंतर, सर्वसामान्यांचं सरकार, शेतकऱ्यांचं बळीराजाचं सरकार आल्यानंतर आम्ही आधी ठरवलं, उपमुख्यमंत्री आणि आपण सगळ्यांनी मिळून, की जे 50,000 रुपये जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहेत त्यांचं म्हणणं होतं त्यावेळेस की आम्ही नियमित कर्जफेड करतो, आमचा थोडाच गुन्हा आहे, आणि मग त्यामध्ये आपण त्यांना देखील प्रोत्साहन जे काही लाभ आहे तो देण्याचा निर्णय आपण आल्या सरकारमध्ये घेतला. आणि त्याची अंमलबजावणी तातडीने झाली पाहिजे यासाठी आपण त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले. मी संबंधित सर्व जे आपले विभाग आहेत त्यांचे सेक्रेटरी आणि ते सगळे अधिकारी यांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी पुन्हा एकदा करतो. डीसीएम साहेबांनी केलेला आहे, कारण शेवटी कुठलाही निर्णय जो सरकार घेतं तो त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि तो फायदा जो आहे लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. हे जेवढं आपण जलद गतीने हे केलं त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन. आज 6 लाख, जवळपास 7 लाख लाभार्थ्यांना, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,500 कोटी रुपये जमा होतील. टोटल 16 लाख शेतकरी याच्यामध्ये लाभार्थी आहेत, आणि त्यातल्या जवळपास 7 लाख लोकांना आपला निर्णय झाल्यानंतर आपण सांगितलं 1 क्लिकमध्ये सगळ्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजे. शेवटी सिस्टीम अपडेट करणं, अपग्रेड करणं हे तुम्ही लोकांनी केलं, आणि त्यामुळे सगळ्याच मी पुन्हा अभिनंदन मगाशी केलेलं आहे. आणि म्हणून हे सरकार जे आहे हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे. आणि म्हणून आपण शेतकरी हा केंद्रबिंदू मानून सरकार स्थापन झाल्यानंतर तातडीने आपण अनेक निर्णय घेतले शेतकऱ्यांच्या दृष्टीने. मग ते त्याच्यामध्ये त्यांच्या वीज पंपाचं युनिट दर कमी करणं असेल, अनेक योजना ज्या आहेत त्यांना प्रशासकीय सुधारित मान्यता देण्याचं असेल, हजारो लाखो हेक्टर जमीन पुन्हा ओलिताखाली आली पाहिजे यासाठी जे प्रकल्प थांबले होते त्यांना देखील आपण मंजुरी देण्याचा विषय असेल, त्याचबरोबर समुद्रात वाहून जाणारं जे वाया जाणारं पाणी त्याचं वळतीकरण करून ते आपल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये पोहोचवण्याचा जो निर्णय आपण, एक महत्वाकांक्षी ऐतिहासिक निर्णय जो तोही घेतलेला आहे आपण. आणि म्हणून हे सगळे जे काही निर्णय आपण घेतलेत ते आपल्या बळीराजाला, जो आपला अन्नदाता आहे, त्याला सुखी करण्यासाठी, त्याचं जीवन सुसह्य करण्यासाठी, तो आत्महत्यापासून परावृत्त झाला पाहिजे यासाठी आपण हे सगळे निर्णय या ठिकाणी घेतोय. आणि त्यामुळे त्यातलाच हा अतिशय महत्वाचा निर्णय आज आपण घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर आजच्या मंत्रिमंडळात देखील आपण
भू विकास बँकेचे 900 कोटी रुपये जे आहे 964 कोटी ती देखील कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलेली आहे. तो देखील मोठा निर्णय आहे. शेतकऱ्यांना त्याचं बेनिफिट होणार आहे आणि असे अनेक निर्णय आपण या ठिकाणी घेतोय. त्याची अंमलबजावणी देखील तातडीने होते. पोर्टलवर त्याची 1 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर पर्यंत अपलोड करण्यात आली माहिती आणि तातडीने ते आपण योग्य पक्षात आलेला आहे. देर आहे दुरुस्त आहे. पण मी आपल्याला सांगतो, तुम्ही शरद जोशींच्या वर ज्येष्ठ नेते शरद जोशींच्या बरोबर काम केलंय. 2 टाइम महाराष्ट्राचे अध्यक्ष, 2 वेळा महाराष्ट्राचे संघटनेचे अध्यक्ष आपण होतात. त्यामुळे शेतकरी चळवळ काय, शेतकऱ्याचा वेदना आणि समस्या काय आहेत हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. मी या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, मी नेहमी सांगतो की या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार माझ्या बळीराजाचा आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकरी सन्मान योजना केली, 6,000 रुपये थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होऊ लागले. आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब 6,000 रुपये त्या सन्मान योजनेत देत होते, आणखी 6,000 रुपये आपण टाकू लागलो. पीक विमा योजना सोपी केली. अनेक निर्णय आम्ही घेतले. जेव्हा अवकाळीमध्ये अतिवृष्टीमध्ये नुकसान होऊ लागलं त्यावेळेस ज्या अटी शर्ती होत्या त्या आम्ही काढून टाकल्या. NDRFचा नियम काढून टाकला, 2 हेक्टरचा नियम काढून टाकला. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान मिळत नव्हतं ते देण्याचा आम्ही निर्णय घेतला. आणि आता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी शंकरांना त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आम्ही 32,000 कोटीचं या ठिकाणी पॅकेज जाहीर केलं. त्याचं वाटप सुरू झालं. कारण मी म्हणालो होतो की शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही आणि त्यामुळे त्याप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांच्या मागं उभं राहिलोय. आता तुम्ही आलेला आहात. आता शेतकऱ्यांना पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही एक मोठी चळवळ जी आहे ही चळवळ तुम्ही सुरू केलेली आहे. तुम्ही त्या चळवळीचा प्रमुख भाग बनलेला आहात. त्यामुळे यापुढे मी आपल्याला सांगतो, जेवढे शिवसेनेमध्ये यापूर्वी देखील शेतकरी कार्यकर्ते पदाधिकारी नेते आलेले आहेत, या सगळ्यांची मोठ बांधून या ठिकाणी शेतकऱ्यांसाठीच महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे. शेतकरी, आपण म्हणालात की शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून शेतकऱ्यासाठी जेवढं जे काही करता येईल तेवढं आपण या ठिकाणी करू. आम्ही निवडणुकीच्या वेळेस लाडक्या बहिणीची योजना देखील सुरू केली आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचं कर्जमाफीचं पण आम्ही आश्वासन दिलेलं आहे. मी आपल्याला आश्वासन देतो की योग्य वेळी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय देखील होईल. त्याच्यासाठी कमिटी आपण गठीत केलेली आहे. त्यामुळे आम्ही जे जे बोललोय ते सगळं करणार आहे. आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाले महायुती नाही आहे. आता तर तुम्ही आमचा भाग झालेला आहात. त्यामुळे ज्या काही अनेक सूचना आहेत, ज्या काही आपल्याला आणखी जी काही धोरणं आहेत, पॉलिसी आहे, भूमिका आहे, ती आपल्या माध्यमातून देखील या महाराष्ट्रामधले ज्या काही समस्या आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्या आपल्याला तुम्ही BRS मध्ये काम केलं आहे, MRS BRSचा लीड केला महाराष्ट्राचा. तुम्ही जेल भोगलेला आहे शेतकरी आंदोलनामध्ये आणि त्यामुळे तुम्हाला मी एवढंच सांगतो